व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण की केमिकल इक्वेशन्सला बॅलन्स कसा करायचा. त्याच्यानंतरचा एक व्हिडिओ आला ज्याच्यामध्ये आपण बघितलं की 10 प्रॉब्लेम्स होते, त्यांना सॉल्व्ह केलं. त्याच्यामध्ये होमवर्क दिलेला होता की हे जे 10 आणखी प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करणार होता. अशी आपले 30 प्रॉब्लेमपर्यंतची सिरीज होती ज्याच्यामध्ये आपण 30 प्रॉब्लेम्स बघणार. तर सिंगल डिस्प्लेसमेंटची रिॲक्शन कशा प्रकारे ऑकर होते हे आपण बघणार. बट याच्यामध्ये कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, जेव्हा आपण मागच्या वेळी पाहिला होता तर आपल्याकडे सिंगल नाव होता. यावेळी आपण डबल डिस्प्लेसमेंटची रिॲक्शन करणार आहोत. म्हणजे एकापेक्षा जास्त गोष्टी जेव्हा रिप्लेस होतील तेव्हा कशा प्रकारे आपण त्यांना बॅलन्स करायचं हे बघणार आहोत. तर ठीक आहे, जर मागच्या वेळेसचा प्रॉब्लेम पाहिला असाल तर तेच प्रॉब्लेम्स आहेत याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. बट जो होमवर्कवाला पार्ट होता तो सॉल्व्ह करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, हे आणखी 10 प्रॉब्लेम्स आहेत. बट हे थोडे कॉम्प्लेक्स आहेत. तर 15 हा 16वा नंबर, हा 17वा नंबर, हा 18वा नंबर, हा 19वा नंबर, हा 20वा नंबर. याच्याने तुमची बौद्धिक विचार करण्याची क्षमता पण सुद्धा वाढते आणि इन्क्रीज होते. तुम्हाला पुष्कळ साऱ्या गोष्टी जे राहतील ते म्हणजे थिंकिंगच्या लेवलवर विचार कशा प्रकारे करायचा तो समजते. ठीक आहे, मॅथमॅटिक्स खूप सारा इन्व्हॉल्ड आहे याच्यामध्ये. तुम्हाला डायरेक्टली दिसणार नाही बट इनडायरेक्टली तुम्ही मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करत असाल. पहा कशा प्रकारे करतो आपण याच्यामध्ये तो समजूया. याच्यामध्ये आपण पहिले तर सिल्वरचे ॲटम पाहणार आहोत. एजी. ठीक आहे, एजी म्हणजे होते सिल्वर. तर एजीचे ॲटम किती दिसत आहेत? एक. जर मला सारखे नंबर दिसत आहेत तर त्यांना काही करण्याची गरज नाही. तर एजीला मी काही करणार नाही. मग पहा, नायट्रोजन दिसत आहे. हा पहा, याच्यामध्ये कन्फ्यूज नको व्हाल. हा Na आहे म्हणजेच की हा सोडियम आहे आणि हा N आहे फक्त म्हणजेच की नायट्रोजन आहे. ठीक आहे, तर नायट्रोजनचे किती दिसत आहेत मला? नायट्रोजनच्या एक दिसत आहे. ऑक्सिजनचे किती दिसत आहेत? 3 दिसत आहेत. ऑक्सिजनचे किती दिसत आहेत? 3 दिसत आहेत. Na चे किती दिसत आहेत? Na च्या 1 दिसत आहे आणि Clच्या किती दिसत आहे? 1 दिसत आहे. जर सर्वच्या सर्व मला सारखे दिसत आहेत काउंट, तर मी काय म्हणणार? इक्वेशन काय आहे? बॅलेन्स्ड आहे. जर इक्वेशन बॅलेन्स्ड आहे तर त्यांना पुन्हा आपण अरेंज करणार का? नाही. ठीक आहे, तर अशा वेळी आपण काय लिहिणार? बॅलेन्स्ड, धिस इक्वेशन इज ऑलरेडी बॅलेन्स्ड म्हणून. आता याच्यानंतर सेकंडकडे लक्ष द्या. सेकंडकडे काय दिसत आहे मला? सोडियमचे किती आहेत? सोडियमचे 2 आहेत. सॉरी, पहिले पहायचं बीए किती आहे बेटा? इकडे 1 आहे, इकडे पण 1 आहे. तर बीएला काही करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर क्लोरीन किती आहे? इकडे 2 आहे. इकडे क्लोरीन किती आहे? दिसत आहे क्लोरीन क्लोरीन क्लोरीन. क्लोरीन किती आहे? 1 आहे. तर इकडे 2 आहे, इकडे 1 आहे. तर मला किती पाहिजे? इकडे पण 2 पाहिजे. 2 पाहिजे होता. तर मग मी कितीने मल्टिप्लाय करू 1 ला? 2 ने. तर म्हणून मी इथं किती लिहिणार? 2. तर जेव्हा मी इथं 2 लिहिते त्यावेळी मला सोडियमचा काउंट काय दिसत आहे? चेंज झालेला दिसत आहे. तर मी काय करणार? सोडियमचे पण 2 बनवण्याची कोशिश करणार. किती आहेत इकडे सोडियमचे? 2 आहेत. तर आधी इकडे किती बनवला आपण? 2 बनवला आणि इकडे पण किती आहेत? 2. तर मग सोडियमला काही करण्याची गरज आहे का? नाही. आता पहा, इथपर्यंत आलेला होता आपण क्लोरीन पर्यंत. मग सोडियम बघितला, सोडियमचे 2 केला. त्याच्यानंतर पहा, सल्फर दिसत आहे एस. हा एस या साईडला आपल्याला दिसत आहे यस म्हणून दिसत आहे. यस किती आहेत बेटा? 1. इकडे पण किती होता? 1 होता. तर 1 1 आहेत म्हणजे काय करण्याची गरज आहे का? नाही. तशाच प्रकारे ऑक्सिजनचे पण इकडे किती आहेत? 4 आहेत आणि या साईडला पण ऑक्सिजनचे मला किती दिसत आहेत? 4 आहेत. याचा अर्थ आपल्या सर्वच्या सर्व रिॲक्शन्स काय झाली? पूर्णच्या पूर्ण बॅलन्स झालेली आहे. तर आता पहा कशा प्रकारे बॅलन्स करणार. बॅलन्स झालेली आहे. ही वाली पण रिॲक्शन बघितली, ही वाली पण. आता याच्यामध्ये पहा, Na चे किती दिसत आहेत? 2. इकडे काही दिसत आहेत का? नाही. Na चे किती दिसत आहे? 1. आणखी काही दिसत आहे का? नाही. तर जर इथं 2 आहेत, इथं 1 आहे, कितीने मल्टिप्लाय करू तर 2 होतील माझे. तर कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? 2 ने. तर 2 ने मल्टिप्लाय केला, 2 ने मल्टिप्लाय केला तर याच्या समोर लिहा 2. ठीक आहे, लिहिला. आता 2 लिहिता बरोबर पहा. आता पहा, हा कोण आहे? कार्बन. सी. कार्बनचे पहा, कार्बनचे किती आहेत? 1 आहे. इकडे पण कार्बनच्या किती आहे? 1 आहे. जर एकच आहे तर आपल्याला काही करायची गरज आहे का याला? नाही. म्हणून आपण काही केलं नाही. आता ऑक्सिजन पहा, ऑक्सिजनचे किती दिसत आहेत? 3 दिसत आहेत. ऑक्सिजनचे किती आहेत इकडे? 2. 1 आहे. इकडे किती आहेत? 2 आहेत. म्हणजे इकडे 3, इकडे 3. म्हणजे काही करण्याची गरज आहे का? नाही. इथं 1 आहे प्लस इथं किती आहे? 2. तर काही करणार आपण नाही, कारण इकडे पण किती होते? 3. 3 आणि या साईडला पण 3. आता लक्ष द्या, हायड्रोजनचे किती आहेत? 1 आहे. क्लोरीनच्या किती आहे? 1 आहे. इकडे हायड्रोजनचे इकडे क्लोरीनचे किती आहेत? 2. तर आपण काय करणार? क्लोरीन बॅलन्स करणार. क्लोरीन बॅलन्स केला आणि हायड्रोजनचे किती आहेत? इकडे किती झाले? 2 गुणिला 1. 2 गुणिला 1. हायड्रोजनचे किती आहेत? 2. तर 2 गुणिला 1 म्हणजेच 2. तर हायड्रोजनचे पण काय झाले? बॅलन्स झाले. क्लोरीनचे पहा आता, क्लोरीनचे किती होते? 2. क्लोरीनचे 2. इकडे 1 होता. 1 गुणिला 2 2. आणि क्लोरीनचे किती आहेत? 1 गुणिला
2 म्हणजेच किती 2. याचा अर्थ ही रिॲक्शन पण काय झाली आपली अशा प्रकारे बॅलन्स झाली. पुन्हा पहा कॅल्शियमच्या किती आहे 1 आहे, कॅल्शियमच्या 1 आहे. आता पहा याच्यामध्ये इकडे लक्ष द्या पूर्णपणे ठीक आहे. जशा प्रकारे ऑक्सिजन दिसत आहे इकडे ऑक्सिजन दिसत आहे, इथं 2 दिसत आहे. तर हा जो आहे हा 2 हा याच्यासाठी पण आहे आणि याच्यासाठी पण आहे. म्हणजे ऑक्सिजनचे पण किती राहणार 2 राहणार आणि हायड्रोजनचे पण किती राहणार 2 राहणार. याचा अर्थ ऑक्सिजनचे जेव्हा मी काउंट करणार तेव्हा किती काउंट करणार. माझ्याकडे ऑक्सिजन किती आहे, माझ्याकडे इथं ऑक्सिजन आहे 2, इथं किती आहे 3. ठीक आहे. आता इथं किती आहेत बेटा ऑक्सिजन, तर 3 गुणिला 2, 3 गुणिला 2 6 आहेत, प्लस ऑक्सिजन किती आहे 1. आता पहा जवळपास म्हणजे हा 2 + 3 6 + 1 काही मेळमेळाव दिसत आहे का नाही. तर मी कसा इक्वल आणू शकतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. पहा जर मी यांच्या जवळपासची संख्या मला आणायची आहे तर मी काय करू शकतो, याला 2 ने जर मी मल्टिप्लाय केला तर किती बनणार बेटा 6 + 2, 6 + 2 8 झाले. हा मल्टिप्लाय आहे. 1 गुणिला 2 किती होतात 2 होतात. तर याला मी 2 ने मल्टिप्लाय करणार. तशाच प्रकारे हा जो 3 आहे याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केला तर हे किती बनणार 6. किती बनणार 6. इकडे पण किती बनले 6 + 2, 6 + 2 8 बनले. या साईडला 6 + 2 किती बनणार 8 बनणार. तर अशाच प्रकारे तुम्हाला थोडा डोका लावायचा आहे ज्याच्याकडनं तुम्हाला पटकन समजणार. इकडे कितीने मल्टिप्लाय करू 2 ने. इकडे किती मल्टिप्लाय करायचं आपण फक्त कशाला बॅलन्स करत आहोत ऑक्सिजनला. का बरं, कारण की सर्वात कॉम्प्लेक्स ॲटम पकडायचा की ज्याचा काउंट काय आहे सर्वात जास्त आहे. जर आपण त्याला बॅलन्स करत आहोत तर बाकीचे सर्वच्या सर्व सोबत सोबत बॅलन्स होत जातील. तर जर आपण याला कितीने मल्टिप्लाय केलं होतं 2 ने मल्टिप्लाय केला होता. याच्या पण ठिकाणी काय कितीने मल्टिप्लाय केला आपण, इथं तर 2 दिलेलेच होते आधीचे. ठीक आहे, याला काही बॅलन्स करायची गरज आहे का नाही. इकडे पण 6 दिलेले होते म्हणजे आपण फक्त इथं 2 लावला आणि इथं 2 लावला. आता बाकीचे चेक करा बाकीमध्ये काही परिवर्तन आला की नाही. जर तो आला आहे तर आपल्याला पुन्हा त्याला पण करायला लागेल. कॅल्शियमचे किती दिसत आहेत 1 1 दिसत आहे. ऑक्सिजनचे आपण आताच केलेले होतं. हायड्रोजनचे किती आहेत इथं 2 आहेत आणि याच्या समोर एकाच्या समोर 1 × 2 केला म्हणजेच किती झाले 2. तर 2 + 2 = 4. हायड्रोजनचे किती झाले आहेत 4. तर हायड्रोजनचे 2 होते आपण इंटू कितीने केला 2 ने, तर किती झाले 4. तर हायड्रोजन बॅलन्स आहे. आणि ऑक्सिजन तर आपण आताच केला. नायट्रोजनचे किती आहेत इथं, नायट्रोजनचा 1 होता मल्टिप्लाय कितीने केला 2. ठीक आहे, इथं नायट्रोजनचे किती होते 2. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ ही एक रिॲक्शन काय झाली बॅलन्स झाली. अशाच प्रकारे तुम्हाला बॅलन्स करून पाहायचं आहे. जितका जास्त तुम्ही करून पहा तितकेच लवकर लवकर तुम्हाला सॉल्व्ह होतील. आता तुम्ही प्रत्येकानं स्वतः करून पहा आणि तेव्हाच तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपण रिॲक्शन्सला बॅलन्स करू शकतो. जेणेकरून पटकन 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 आपण सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे, आता पहा Fe किती आहेत 1 आहे. Fe किती आहेत 1 आहे. तर म्हणजे करण्याची गरज आहे का नाही. कॉपरचा किती आहे 1 आहे. कॉपरचा किती आहे 1 आहे. यसचा किती आहे 1 आहे. यसचा किती आहे 1 आहे. ऑक्सिजनचे किती आहेत 4 आहेत. ऑक्सिजनचे किती आहेत 4 आहेत. म्हणून आपल्याला काही करण्याची गरज नाही. अशा वेळी फक्त चेक करायचं आहे की रिॲक्शन बॅलन्स आहे की नाही. जर बॅलन्स नसेल तर करायचे बॅलन्स. ठीक आहे, विदाऊट जर काही बॅलन्स आहे ती आधीची तर आपल्याला काही करायची गरज आहे का नाही. आता पहा PB NO3 मी सांगितलं होतं की जो तुम्हाला कॉम्प्लेक्स दिसत आहे आधी त्याला सॉल्व्ह करण्याची कोशिश करा. दिसत आहे मला ऑक्सिजनचे इथं 3 आहेत, इथं 2 आहेत. किती झाले 3 × 2 म्हणजेच किती 6 झालेले आहेत हे. तर ऑक्सिजनचे किती आहेत 6. इकडे मला किती दिसत आहेत फक्त 3 दिसत आहेत. तर 3ला जर मला 6 बनवायचे आहे तर कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 2 ने. तर जेव्हा मी इथं 2 ने मल्टिप्लाय करते त्यावेळी मला काय दिसत आहे की जेव्हा मी ऑक्सिजनला 2 ने मल्टिप्लाय करत आहे तर माझ्या पोटॅशियमचा काउंट चेंज होत आहे. तर मी पोटॅशियमला पण कितीने करणार 2 ने. जेव्हा मी पोटॅशियमला करते तर आयरन जो आयोडीन आहे म्हणजे आय आहे त्याचा पण काउंट काय होत आहे चेंज होत आहे. तर अशा वेळी मी याला पण कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 2 ने. बट 2 ने मल्टिप्लाय करण्याची गरज आहे का नाही, कारण की आयचे आधीच किती आहेत इथं 2 आहेत. आता चेक करा सर्वच्या सर्व रिॲक्शन. ठीक आहे, पहा PBचे किती आहेत बेटा 1 दिसत आहे. Nचे किती आहेत 1 × 2 म्हणजे 2. Nचे किती झाले 2 × 1 म्हणजेच की 2. पुन्हा Oचे किती आहेत इथं 3 × 2. Oचे किती आहेत 3 × 2 3 × 2. ठीक आहे, इकडे किती आहेत आधीचे होते 3 आपण कितीने मल्टिप्लाय केला 2 ने. तर 2 त्रिक 6 आणि 3 दुने 6 म्हणजे आपल्याकडे कोण बॅलन्स झालेला आहे नायट्रोजन सुद्धा ऑक्सिजन सुद्धा बॅलन्स झालेला आहे.
अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे, सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत आणि चेक करून त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता की हे रिॲक्शन बॅलन्स आहे. तर आता आपण जो केला तर ते रिॲक्शन काय झाली, बॅलन्स झाली. आता पहा, म्हणजे कॉम्प्लेक्सकडे जातो आपण. पहिले साधे साधे बघितले ना, याच्यामध्ये थोड्या हार्ड आहेत. ते खूप पुष्कळ लोक तर डिफिकल्ट आहेत म्हणून सोडून चालले जातात, पण तुम्ही टिकलेले आहात आतापर्यंत. तेच सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. पहा, हायड्रोजन आहे, हायड्रोजनचे 2, हायड्रोजनचे किती झाले, 2. त्याच्यानंतर इकडे पण हायड्रोजनचे मला किती दिसत आहेत, 2 दिसत आहेत. आता हायड्रोजनचे झाले माझ्याकडे 2 2 आहेत म्हणून. आता सल्फरचे पहा, सल्फरचा किती आहे, 1 आहे. सल्फरचा किती आहे, 1 आहे. त्याच्यानंतर सल्फरचे सारखे दिसत आहेत मला. त्याच्यानंतर ऑक्सिजनचे चेक करा, ऑक्सिजनचे 4 आहेत, ऑक्सिजनचे 5 आहे. इकडे 4 आहेत आणि प्लस हा ऑक्सिजनचा 1 म्हणजे किती झाले, 5 झाले. ऑक्सिजनचे इकडे 4 प्लस 1 म्हणजे किती झाले, 5 झाले. ऑक्सिजनचे पण बरोबर झाले. याचा अर्थ आपल्याला आणखी कोण चेक करायला लागेल, सोडियम चेक करायला लागेल. सोडियमचे किती आहेत, 2 आहेत. इकडे सोडियमचे किती आहे, सॉरी 1 आहे. इकडे इकडे किती आहेत, 2 आहेत. म्हणजे मला बॅलन्स करण्याची गरज आहे. ठीक आहे, तर मी काय करणार, इथं याच्या समोर किती लावणार बेटा, याच्या समोर मला 2 लावायला लागेल. जेव्हा मी याच्या समोर 2 लावणार तर माझ्याकडे सोडियमचे किती होऊन जातील, 2. बट याच्यामुळे ऑक्सिजनचा काउंट पण किती होणार, चेंज होणार. ऑक्सिजनचे इथं 4 होते आणि 2 किती झाले, 6. तर म्हणून मी याला 6 करण्यासाठी इथं पण किती लावणार, 2 लावणार. बट याच्याबरोबरच हायड्रोजनचा काउंट चेंज झाला. हायड्रोजनचा काउंट किती झाला, 4 झाला. तर हायड्रोजनचे चेक करा, हायड्रोजनचे 2 आणि हे हायड्रोजनचे 2 गुणिला किती, इथं 2 आहे. ठीक आहे, 2 गुणिला 1, 2 गुणिला 1 2 आणि हायड्रोजनच्या आधीचे किती होते, 2 म्हणजे 4. अशा प्रकारे तुम्हाला काय करायची आहे, इक्वेशन बॅलन्स करायची आहे. पहा, सोडियमचे 2, सोडियमचे 2, त्याच्यानंतर सल्फरचा 1, सल्फरचा 1, ऑक्सिजनचे 4, ऑक्सिजनचे 4, हायड्रोजनचे 2 प्लस 2 म्हणजेच 2 गुणिला 2 4 प्लस ऑक्सिजनचे किती आहे, 4 आहे. 4 आणि हे 2 6 झाले. इकडे 4 आणि 1 गुणिला 2 2, 4 आणि 2 6. अशाच प्रकारे ही पण रिॲक्शन काय झाली, बॅलन्स झाली आपली. आता ॲल्युमिनियमचे चेक करा, ॲल्युमिनियमचा किती आहे, 1 आहे. ॲल्युमिनियमचा किती आहे, 1 आहे. याच्यानंतर हायड्रोजनचे किती दिसत आहे, इथं 1 दिसत आहे. इथं किती दिसत आहे मला, 2 दिसत आहे. तर अशा वेळी मी काय करणार, 2ने बॅलन्स करणार. ठीक आहे, तर मी इथं 2 लिहून देते. सध्यासाठी हे 2 लिहायचं आहे की नाही आपण चेक करू. ठीक आहे, इथं 2 लिहिला. बट मी जेव्हा 2 लिहिते तर क्लोरीनचे 2 झाले, इथं किती झाले, 3. तर मला माहिती आहे 2ला मी कितीने मल्टिप्लाय करतो, 3ने मल्टिप्लाय करू शकतो. 2ला जर 3ने मल्टिप्लाय केला आणि दुसऱ्या साईडला जर 3 आहे त्याला 2ने मल्टिप्लाय केला तर माझं उत्तर 6 येते. तर याला बॅलन्स करण्यासाठी मी काय करणार, इथं कितीने मल्टिप्लाय करू, 2 गुणिला 3 म्हणजे 6. तर जेव्हा मी 6ने मल्टिप्लाय करतो तर मला इकडे पण कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2ने. आता क्लोरीनचे पहा, क्लोरीनचे किती झाले, 6 झाले. इकडे पण क्लोरीनचे किती झाले, 6 झाले. जेव्हा क्लोरीनचे 6 झाले तर इकडे पण मला किती करायला लागेल, हायड्रोजनचे पण किती झाले, 6 झाले. म्हणून याला 2ला 3ने मल्टिप्लाय केला तर किती होतील, हायड्रोजनचे पण 6. बट ॲल्युमिनियमचे वाचले आहेत, ॲल्युमिनियमचे किती वाचले आहेत, 2. तर आपण किती करणार, ॲल्युमिनियमचे पण 2 करणार. अशा प्रकारे पहा, ॲल्युमिनियमचे 2, ॲल्युमिनियमचे 2, क्लोरीनचे 6, क्लोरीनचे किती, 3 गुणिला 2 6 आणि त्याच्यानंतर आणि हायड्रोजनचे किती आहेत, 6. तशाच प्रकारे हायड्रोजनचे पण 3 गुणिला 2 6. ठीक आहे, आता कोण वाचलेला आहे आपल्याकडे, झिंक. पहा, सोपी रिॲक्शन आहे. झिंकचा किती आहे, 1. झिंकचा किती आहे, 1. म्हणजे काय करण्याची गरज आहे का नाही. कॉपर आहे, 1 कॉपर आहे, कॉपरने चेंज केला, कॉपर झाला. इकडे 1 कॉपर आहे, इकडे 1 कॉपर आहे, कॉपर झाला. सल्फर 1 इकडे आहे, 1 सल्फर आहे. ऑक्सिजन किती आहे, 4 आहेत, ऑक्सिजन 4 आहेत. याचा अर्थ ही रिॲक्शन काय आहे, बॅलन्स. ही पण चेक झाली. आता पहा, आखरी रिॲक्शन आहे. आखरी रिॲक्शन करून जर बघितली नसेल तर करून पहा आणि सॉल्व्ह करून पहा. और कधी पण मी म्हटलं की कॉम्प्लेक्सकडे जायच्या आधी मग आपली जे रिॲक्शन राहणार ती स्वतःहूनच काय होते, सॅटिस्फाय होऊन जाते. ऑक्सिजनचे 3 दिसत आहेत, ऑक्सिजनचे 2 दिसत आहेत. कितीने मल्टिप्लाय करणार, तर तुम्हाला तर आलेच आहे. ठीक आहे, की म्हणजे जर 3 दिसत आहे, 2 दिसत आहे तर मी 6 करणार म्हणून. तर जेव्हा आपण 2ने मल्टिप्लाय करतो तर इकडे किती मिळणार, 6. याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 3ने मल्टिप्लाय करायला लागेल. लिहा, 2 लिहिला, इथं किती लिहिला, 3. आता जेव्हा हा करत होता त्यावेळी काय झाला, पोटॅशियम आणि कॅल्शियम किती झाले, 2 2. बट या साईडला किती आहेत, पोटॅशियम पण 1 आहे, क्लोरीन पण 1 आहे. तर आपण किती लिहायच्या, 2 लिहायच्या. तर अशाच प्रकारे तुम्हाला पण काय करायचं आहे, सॉल्व्ह करून पाहायचे आहे. जसे जसे तुम्ही सॉल्व्ह कराल, आता चेक करा, पोटॅशियमचे 2, पोटॅशियमचे 2, क्लोरीनचे 2, क्लोरीनचे 2, ऑक्सिजनचे किती झाले, इथं 3 होते, 3 गुणिला 2, 3 गुणिला 2 6 झाले आणि ऑक्सिजनचे
3 गुणिला 2 किती झाले? 6 झाले. याचा अर्थ याची रिॲक्शन काय झाली? बॅलन्स झाले. अशाच प्रकारे पुष्कळ सारे कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करून पाहायचे आहेत. जर नाही येत आहे तर व्हिडिओ पॉज रिझ्यूम करायचा. रिझ्यूम करून सनेरी तुम्ही सर्वच्या सर्व सॉल्व्ह करताना बघू शकता. आणि अशाच प्रकारे हे 30ची जे सिरीज आहे ना, जर ते तुम्ही कंप्लीट करत आहात तर कोणती पण रिॲक्शन जर तुम्हाला दिली असली तुम्ही स्वतःचा विचार करू शकता. त्याच्यामध्ये विचार करण्याची जी शक्ती आहे तुमच्यामध्ये डेव्हलप होणार. कशा प्रकारे आपण बघतो, कशा प्रकारे आपण करतो, ह्या गोष्टी आपल्याला समजणार. आणि कोणत्या समोर काय लावायचं, मल्टिप्लिकेशन कसा करायचं, ॲडिशन कसा करायचं, ह्या सर्व गोष्टीला आपण आपल्या माइंडमध्ये करत आहोत. मॅथमध्ये आपण बुकवर राहते, बट आपण इथं बुकवर करत आहोत का? नाही. इथं आपण स्वतः सॉल्व्ह करून पाहत आहोत की कोणती गोष्ट कुठं कितीने मल्टिप्लाय करायला लागेल. तर तुमच्या मॅथमॅटिक्स डेव्हलप होत आहे, तुमची रिझनिंग डेव्हलप होत आहे, विचार करण्याची, तर्क करण्याची शक्ती डेव्हलप होत आहे. तर अशाच प्रकारची ही जी समोरची आहे. आणि काय करायचं आहे, समोरचे हे जे मी देत आहे तुम्हाला प्रॉब्लेम्स ते सॉल्व्ह करायचे आहेत, जेणेकरून आपला समोरचा जो व्हिडिओ येणार त्याच्यामध्ये आणखीन जे 10 प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सॉल्व्ह करणार आहोत. तर पुन्हा आपण मिळूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.